आंबेगावच्या ढोबळेवाडीमध्ये अनोखा नवरात्र महोत्सव साजरा होतोय। चहूबाजूला कातळाच्या हिरव्यागार डोंगररांगा, कातळातला चिरत जाणारा आणि उदरातून वाहणारे झरे, शिवारही बारमाही फुललेला, धुक्याची रजई, पांघरुण गगनाला भिडणारी वनसंपदा आणि झाडांच्या कोशीमध्ये वाढलेली ढोबळेवाडी। देशाच्या इतर खेड्यांसारखीच हे एक खेडं, आधुनिक तंत्रज्ञानाचं बोट धरून प्रगती करू पाहणारं गाव म्हणजे ढोबळेवाडी। पण इतर खेडेगावांपेक्षा हे गाव थोडं वेगळं आहे। विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम आपणाला या गावामध्ये पाहायला मिळतो। गावचं ग्रामदैवत वडजादेवी सध्या येथे नवरात्र महोत्सव साजरा होतोय, तोही वेगळ्या पद्धतीनं। वडजादेवी नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं गेली 15 वर्ष आमच्या गावामध्ये सार्वजनिक नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं गावामध्ये एकच घट स्थापना केली जाते आणि घटस्थापना केल्याच्या नंतर संपूर्ण कार्यक्रम हा धार्मिक स्वरूपाचा असतो। 10 दिवस या ठिकाणी हरिकीर्तन, प्रवचन अशा कार्यक्रमाचं आयोजन मंडळाच्या वतीने केलं जातं आणि गावातील सार्वत्रिक पितळ बंद करून गावामध्ये 4-5 जणांचे ग्रुप तयार करून संपूर्ण गावाला या ठिकाणी अन्नदान केलं जातं। या ठिकाणी 7व्या दिवशी महिलांची महाआरतीचे आयोजन मंडळ करत असतं आणि त्या दिवशी संपूर्ण मान हा महिलांना असतो आणि महिला या ठिकाणी महिलांच्या हस्ते आरती होती। होम हवनाचा कार्यक्रम त्या दिवशी केला जातो आणि त्यानंतर सर्वांना महाप्रसाद दिला जातो। याशिवाय या गावातील जेवढे युवक भारतीय सैन्य दलातून भारत मातेची सेवा करतात त्यांच्याबद्दल गावाला नितांत आदर आहे। त्यांच्या माता पित्यांचा दरवर्षी कृतज्ञता समारंभ या ठिकाणी आयोजित केला जातो। विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या भूमिपुत्रांचा गौरव केला गेला। नवरात्र उत्सवामध्ये ज्या घरात मुलीचा जन्म होईल त्या मातेला साडी चोळी आणि 1000 रुपये रोख बक्षीस म्हणून दिले जात आहे। 9 दिवस गावात भजन कीर्तनाचं आयोजन केलं जात आहे। या कीर्तनातून श्रीभ्रूण हत्या, देशभक्ती, व्यसनमुक्ती, हुंडाबळी, सर्वधर्म समभाव असे विचारही गावामध्ये रुजवले जातात। हा नवरात्र उत्सव खास महिलांसाठी राखीव असतो। या दिवसाचं संपूर्ण नियोजन हे महिला वर्गच करतात। गावात राजकीय गटतट असतीलही, पण सगळे मतभेद विसरून गावचे सगळे तरुण या कार्यक्रमात तन मन धनानं सहभागी होत आहेत। सी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संतोष पाचपुते, पारगाव, आंबेगाव।